या बातमीपत्राचे प्रायोजक आहे SAGL निधी लिमिटेड। प्रगती तुमची त्याला साथ आमची। आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी SAGL निधी लिमिटेड। मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, हॉटेल अजिंक्य ताराजवळ, सरदवाडी रोड, सिन्नर, जिल्हा नाशिक। देशात व राज्यात 100% लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी यंत्रणा विविध उपक्रम राबवत असून सिन्नर शहरातही 100% कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी शनिवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक 10, 11 व 12 मधील नगरसेवकांनी विशेष मागणी करत लसीकरण मोहिमेद्वारे असंख्य नागरिकांचे लसीकरण करून घेतले। विशेषतः नगरसेवक सोमनाथ पावसे, पंकज मोरे, ज्योती वामने यांच्या मागणीला आरोग्य विभागाने देखील प्रतिसाद दिल्याने ही मोहीम यशस्वी ठरली। प्रभाग क्रमांक 10, 11 व 12 मधील रहिवासी हे मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग असल्याने अनेक जण सुट्ट्यांअभावी कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित होते। ही बाब नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार यांच्याशी संपर्क साधत शनिवार हा दिवस या भागात लसीकरण मोहीम घेण्याची विनंती केली। त्यांच्या विनंतीला मान देत तसेच सिन्नर शहर हे 100% लसीकरण करण्याहेतू त्यांनी आपल्या सर्व सहकारी टीमसोबत शनिवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सुमारे 500 लसीकरण करण्याचे ध्येय मनी बांधले। त्यानुसार कामगार व महिला वर्ग यांच्यात जनजागृती करून त्यांना लसीकरण करण्यात आले। स्वतः डॉक्टर प्रशांत खैरनार, नगरसेवक सोमनाथ पावसे, पंकज मोरे व ज्योती वामने यांनी या भागात फिरून नागरिकांनी लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन केले। दुपारी 3 ते 5:30 या वेळेत सुमारे 450हून अधिक नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला। या कामी प्रभागातील नगरसेवकांनी व नागरिकांनी आरोग्य विभागाचे आभार मानले। SN न्यूज साठी रोहन भावसार। आपल्या सिन्नर शहराचं जवळपास 75% लसीकरण पूर्ण झाल्याचं आपण उंबरठ्यावर आहोत आणि राहिलेलं 25% लसीकरण आता हे होणं फार गरजेचं आहे। कारण आता शहरात जेवढे ॲक्टिव्ह केसेस आहेत त्या ॲक्टिव्ह केसेसचा आम्ही फॉलोअप घेतोय शहरातल्या, तालुक्यातल्या, तर मॅक्सिमम लोक ही लसीकरण न घेतलेली लोक सध्या पॉझिटिव्ह येत आहेत आणि ज्यांनी लसीकरण घेतलं त्यातल्या फार 10 मध्ये एखाद दुसरी केस म्हणजे अगदी रेअर प्रमाण आहे आणि जे पॉझिटिव्ह झाले तरी त्यांचे सिम्पटम्स अगदी माइल्ड आहेत। त्याच्यामुळे आज मी सकाळपासून जितक्या लोकांना फोन केले ॲक्टिव्ह केसेसला तर सगळे मॅक्सिमम लोक मला वॅक्सिन न घेतलेले सापडले। त्यामुळे आता जे शहरातलं जे 25% टार्गेट आपलं पहिला डोस न घेतल्यानंतर आहे ते आपल्याला काही करून ह्या 30 तारखेपर्यंत पूर्णच करायचं आहे। त्यामुळे आपण आता पूर्ण मागच्या आठवड्यापासून कामाला लागलो आहेत। पूर्ण शहरात आपण सर्वे करतोय, आशांमार्फत आपण घरोघरी जाऊन हर घर दस्तक या माध्यमातून आपण प्रत्येक घरात जाऊन चौकशी करतोय की तुमच्या घरात कोणी कोणी वॅक्सिन घेतलं, न घेण्याचे कारणं काय आहेत आणि जे काही रिफ्युजल एरिया आहे, समजा उदाहरणार्थ काही एरियातनी रिफ्यूज पण फार लोकांनी केलं की आम्हाला वॅक्सिन घ्यायचं नाही, वॅक्सिन घेऊन लोकांना ताप येतो, असे काहीतरी वेगवेगळ्या अफवा पसरतात। ताप येणं तर तसं किरकोळ माइल्ड सिम्पटम्स आहे, पण आजचा सर्वे असं सांगतो की ज्या लोकांनी आता जी लोक पॉझिटिव्ह आहे आजच्या घडीला ती फक्त वॅक्सिन न घेतलेलीच लोक आहे। त्यामुळे शहरात ज्या लोकांना वॅक्सिनबद्दल काही निगेटिव्हिटी आहे त्यांनी ती मनातून झटकून त्वरित वॅक्सिनचे 2 डोस करून घ्यावे। ज्यांनी पहिलाही घेतला नाही त्यांनी पहिला डोस पूर्ण करून घ्या आणि राहिलेला दुसरा डोस त्या टप्प्याने करून घ्या। आता जनरली सरदवाडी ह्या भागात मॅक्सिमम जो शनिवारी लोकांना सुट्टी असते, इथले जे नगरसेवक आहेत पावसे साहेब, पंकज मोरे साहेब यांनी आमच्याकडे कालपासूनच तगादा लावला की सर आमच्याकडे उद्या सुट्टीचा दिवस आहे, फार लोकांना सुट्टी असेल त्यामुळे आज काही करून आपण लसीकरण ठेवू। आणि तरी पण इथे वारंवार वॅक्सिनेशनचे कॅम्प देऊन पण आज इतक्या लोकांचं वॅक्सिनेशन अपूर्ण होतं याची जाणीव आम्हाला सर्वेमधून पण आली आणि त्यांच्या एकंदर सांगण्यामधून पण आली। त्यामुळे आज स्पेशल आपण कॅम्प घेतला आहे। आज आमचं टार्गेट आहे की ते किमान 400 ते 500 डोस झाले पाहिजे वॅक्सिनेशनचे, जेणेकरून आपण शहरातला 100% लसीकरणाकडे आपण वाटचाल करूया। आणि 100% लसीकरण ज्या दिवशी शहराचं होईल त्या दिवशी आपण करोनाची भीती जवळपास 99% घालवली असं म्हणता येईल। 1% धोका यासाठी असतो की एखाद्या वेळेस बाय चान्स इन्फेक्शन होऊ शकतं, पण ते जरी झालं तरी माइल्ड स्वरूपात असतं। त्यामुळे आपण या करोनाच्या लढ्यासाठी लसीकरण सगळ्यांनी करून घेणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे। लसीकरणाबद्दलच्या निगेटिव्हिटीज ज्या लोकांनी पसरवते त्यांनी थांबावं, लोकांना जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी उद्युक्त करावं एवढीच मी या माध्यमातून विनंती करतो। नमस्कार। आज आपल्या 10, 11 आणि 12 प्रभागांमध्ये जे उर्वरित लसीकरण राहिलं होतं त्या उर्वरित लसीकरणासाठी आपल्या 11 प्रभागाचे नगरसेवक सोमनाथजी पावसे तसेच 12 प्रभागाचे नगरसेवक पंकजी मोरे यांनी फॉलोअप घेऊन खैरनार सरांना विनंती करून आज आमच्या विभागामध्ये कॅम्प घ्या अशी विनंती केल्यानंतर लागलीच सरांनीही त्यांच्या विनंतीला मान देऊन
आज इथं कॅम्प घेतला आहे. निश्चितपणे असं वाटलं नव्हतं की एवढं वॅक्सिनेशन बाकी आहे, परंतु बऱ्यापैकी वॅक्सिनेशन इथं होतं आहे. आत्ता एक अर्ध्या तासापूर्वी वॅक्सिनचा आकडा साधारणपणे 70-80च्या पुढे गेलेला आहे. अजूनही 100-1 लोक इथं उभी आहेत आणि निश्चितपणे या वॅक्सिनेशनसाठी जो प्रतिसाद आहे आणि या वॅक्सिनेशनसाठी जे सहकार्य ज्यांनी केलं आहे, मग ते सर्व डॉक्टर खैरनार असतील, त्यांचा सर्व सहकारी स्टाफ असेल, यांचं मी मनपूर्वक सोमनाथ तावशे आणि पंकज मोरे यांच्यामार्फत त्यांचं स्वागत करतो. आणि या कॅम्प घेण्यासाठी निश्चितपणे सर्वांचे आदरणीय राजाभाऊ वाजे यांचं मार्गदर्शन निश्चितपणे वेळोवेळी आम्हाला लाभतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडतो. धन्यवाद. वाजे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शहरात तसंच उपनगरामध्ये प्रभाग क्रमांक 10 व 11 तसेच 12 या आज सध्या वॅक्सिनेशन चालू आहे. तरी आम्हाला खैरनार डॉक्टरांचं खूप मोठं सहकार्य लाभलं. आमच्या सर्व सोमनाथ तावशे साहेब तसंच ज्योती वामने व रावसाहेब काका आडाव यांच्या वतीने खैरनार डॉक्टरांचे मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग 10, 11, 12 आज व्हॅक्सिनेशन ठेवलं होतं. वैद्यकीय अधिकारी खैरनार सर व सगळं नगरसेवक यांनी आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं आड्याफाट्यापासून इकडे जाण्या येण्यासाठी खूप सोयीस्कर नाही होत, तर त्यासाठी इकडे हे करा. तर त्यांनी आमच्या शॉर्ट टर्म याच्यामध्ये सांगितल्यानुसार इकडं आम्हाला व्हॅक्सिनेशन आज अवेलेबल करून दिलं, त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. आणि आज शनिवार असल्यामुळे प्रतिसाद चांगला भेटला आहे. आतापर्यंत 130 नागरिक झाले आहे. धन्यवाद. सिन्नर तालुक्याचे जनसेवक माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही महिन्यांपासून लसीकरणाची मोहीम आणि लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन सिन्नर ग्रामीण रुग्णालय असेल किंवा सिन्नर नगरपालिकेचा दवाखाना असेल, या ठिकाणी डॉक्टरांना ते सूचना देऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नगरांमध्ये चांगल्या प्रकारे लसीकरण चालू आहे. बरेच काही नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. त्यासाठी बरेच काही वेगवेगळे कारणं आहेत. काही इंडस्ट्रियल एरियामधील असेल, काही आमच्या उपनगरांमधील असेल, ज्यांचे काही लसीकरण बाकी होते त्या लसीकरणासाठी आम्ही प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 12 या नगरसेवकांनी आपल्या नगरपालिकेचे दवाखान्याचे डॉक्टर खैरनार यांना मागणी केली होती. त्या मागणीला मान देऊन त्यांनी शनिवार बघून कामगारांना सुट्टी असते, त्या सुट्टीचं औचित्य साधून जे कोणी कामगार किंवा महिला वर्ग असतील त्यांना आज मोठ्या संख्येने आपण लसीकरण करून देणार आहेत. त्यासाठी सिन्नर नगरपालिकेच्या दवाखान्याचे डॉक्टर खैरनार असेल, पवार सिस्टर असेल, आशा वर्कर असेल किंवा सर्व काही जो स्टाफ आहे त्यांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ते आपल्याला खरंच देवासारखे मदत करत आहेत. त्यांचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आपल्या नागरिकांनी. आणि मी सर्व उपनगरातील नागरिकांना विनंती करतो, ज्यांचे कोणी लसीकरणाचे बाकी असेल त्यांनी कृपया आपण लसीकरण घ्यावे, कोणीही वंचित राहू नये. धन्यवाद. आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी SAGL निधी लिमिटेड. मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स, 2रा मजला, हॉटेल अजिंक्य ताराजवळ, सरदवाडी रोड, सिन्नर, जिल्हा नाशिक. आमच्याकडील उपलब्ध सुविधा: 0 बॅलन्स सेव्हिंग अकाउंट, डिजिटल बँकिंग, RTGS, NEFT, IMPS द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा, मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध. व्यापाऱ्यांसाठी त्वरित 2 लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध. कमीत कमी कागदपत्रे, त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्पबचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा, पिग्मी लोन, गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा. आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा. SAGL फिक्स डिपॉझिट योजना, SAGL धनवृद्धी,
याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना, SAGL आधार, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ॲप सुविधा. स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड.